दिवाळीच्या पावन पर्वाला आजपासून सुरुवात। देशभरात नरक चतुर्दशी निमित्त अभ्यंग स्नान। अयोध्येत उजळले 26 लाख दिवे। अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम। काही लोक नुसते रडत असतात, त्यांना नाट्यगृहातील कार्यक्रम रूम मध्ये बसवता येईल। शिंदेंचा ठाकरेंना नाव न घेता टोला। तर सध्या मनोमिलनन नाटकाचं जोरदार प्रमोशन। ठाकरे बंधूंच्या युतीवरून हल्लाबोल। 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार। या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे करणार। सर्व पक्षीयांच्या पत्रकार परिषदेत माहिती। मत द्या नाही तर नका देऊ, मॅच फिक्स झालीये। मतदार यादीत गणित सेट आहेत। राज ठाकरेंचा आरोप। तर निवडणुकांमधील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई। घुसखोरांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज। राऊतांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगवरून राजकारण करू नका। तक्रारदार ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन। बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं। राजकारण झालं तेवढं पुरे झालं, पांडेंची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर भेटींचा सिलसिला सुरूच राहणार। विविध प्रकल्प आणि राजकीय भेटी होणार। जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं। धनंजय मुंडेंची खोचक टोलेबाजी। मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते। विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर। नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार। पंकजाताईंबरोबर एकदा चर्चा झाली, अंतिम चर्चा बाकी। धनंजय मुंडेंची माहिती। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप। घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ। भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणावर बसणार। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशकात भाजपला धक्का। शेतकरी कर्जमाफीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वारकरी आघाडी लाक्षणिक उपोषण करणार। देहूतील आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी होणार। मुलीनं तिच्या मर्जीनं परधर्मात लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिला मारावं लागलं तर मारा, तिचं तंगड तोडा। भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी अकलेचे तारे तोडले। पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्रातून मदत। महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 1566 कोटींचा निधी मंजूर। कर्नाटकलाही 384 कोटींची मदत। अभ्यंग स्नानाला पाणी टंचाईची झळ। मुंबईच्या अनेक भागात कमी दाबानं पाणी। शिवप्रतीक्षा नगर, अंधेरी, गोराई या भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी। वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराचा खजिना तब्बल 54 वर्षांनी उघडला। खजिन्यात रहस्यमय तिजोऱ्यांसह सोनं, चांदीच्या छडी आणि तांब्याची दुर्मिळ नाणी सापडली। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये शिवमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। दिवाळीला देशभरातील मंदिरं उजळून निघाली। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। जम्मू आणि काश्मीर सीमेवर जवानांची दिवाळी। अखनूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी फटाके फोडून आणि पणत्या लावून दिवाळीचा सण केला साजरा।